पुढची बातमी बघूयात। नांदणी मठाच्या हत्तीणीला वनतारामधून परत घेऊन येण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया करू असं आश्वासन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलं। याकरता वनतारा सुद्धा सकारात्मक असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। तर मठाची हत्तीण वनतारामध्ये नेण्यासाठी आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपली कोणतीही भूमिका नाही। जे काही झालंय ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच झालंय असं वनताराच्या सीईओंनी स्पष्ट केलं। वनताराचे सीईओ, नांदणी मठाचे मठाधिपती आणि कोल्हापूरमधील नेते यांच्यामध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडली आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये एखादी गोष्ट ज्यावेळेला सुप्रीम कोर्ट निर्णय घेते त्यावेळेला फक्त जनभावना महत्त्वाची नाही, जनभावने इतकीच लीगल प्रोसेस महत्त्वाची आहे आणि ती लीगल प्रोसेस करणं गरजेचं आहे। एका बाजूला ती लीगल प्रोसेस करण्यासाठी आपल्या दोन्ही खासदारांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याच वेळेला वनतारानं सुद्धा सकारात्मक अशा पद्धतीनं तुम्ही जर घेत असाल तर आमचा कुठलाही आक्षेप नाही, याच्याबद्दलचे स्पष्ट अफिडेविट सुद्धा ते देतील की ज्याच्यामुळे आपल्याकडे आपला हत्ती येण्यामध्ये अति चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करण्यामध्ये जे काय आपण